इकोझोनमधील आजरा तालुक्यात होत आहे बेकायदेशीर उत्खनन. शासन प्रशासनाचा मात्र याकडे होतोय कानाडोळा. उत्खनन थांबवण्यासाठी भारतीय जनहित पार्टीचे आजरा तहसीलदारांना निवेदन. केंद्रांनी राज्य शासनाच्या नियमानुसार आजरा तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात मागील अनेक वर्षापासून बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. येथील किटवडे, अंबाडे, शेळप, देवर्डे आदी महसूल विभागाच्या परिसरात आणि खाजगी जागेतही हे कार्य सुरू असल्याचं दिसतंय. शासकीय नियमानुसार आजरा तालुक्यातील या इको झोनमध्ये असं बेकायदेशीर उत्खनन का होतंय, याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करत भारतीय जनहित पार्टीच्या वतीनं आजरा तहसीलदारांना निवेदन देत याबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे. पश्चिम घाट परिसरात आजरा तालुक्यातील पश्चिम विभागातील मोठा भूभाग येतो. त्या अनुषंगाने इथं पर्यावरणाला धोका पोहोचवणाऱ्या कृतीस प्रतिबंध आहे. असं असतानाही इथं बेकायदेशीर उत्खनन होत असल्यानं याला जबाबदार प्रत्यक्षात महसूल विभाग आहे. इकोझोन असल्यामुळं रॉयल्टी परवानगीचा विषयच नसतो. तरीही त्याकडे दुर्लक्ष करून या परिसरात प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. अशा वेळी महसूल विभाग झोपलाय काय की झोपेचं सोंग घेतलंय, असा प्रश्न उपस्थित होतोय. या पार्श्वभूमीवर या विभागाला जागे करण्याची वेळ आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असतानाही महसुलाचा एकाही अधिकारी कर्मचाऱ्यास याबाबत माहिती अथवा कल्पना नसणं म्हणजे मोठा विनोद आहे. यालाच अपेक्षित कामाकडे कानाडोळा करणं असं म्हणणं किंवा या विभागाच्या कार्यवृत्तीबाबत शंका घेणं रास्त बनतं. या गैरव्यवहाराबाबत आर्थिक व्यवहार झाला असल्याचा वास येतोय. महसूल प्रशासनाकडून मिळणाऱ्या आशीर्वादानेच असे गैरव्यवहार होणं अशक्य असल्याची मतं सध्या व्यक्त होत आहेत. शासनाने प्रतिबंध केलेल्या इकोझोनमधील अशी बेकायदेशीर उत्खननं थांबली पाहिजेत आणि यामध्ये होणाऱ्या बेकायदेशीर उत्खननासाठी महसुलाच्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यासह ठेकेदाराला जबाबदार धरलं पाहिजे. यामध्ये काही ठेकेदारांना दंड केला असला तरी उत्खनन थांबलेलं नाही. असं उत्खनन थांबवावं आणि संबंधितांवर कडक कारवाई व्हावी आणि इकोझोनमधील बेकायदेशीर उत्खनन कार्यवाही थांबवावी. संबंधित उत्खनन कार्यवाही न थांबल्यास पार्टीकडून थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्याचा इशारा दिलाय.